लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे बघा. 67 लक्ष महिलांच्या खात्यात आज पैसे वाटप होणार आहेत बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे बघा. यांनी आपल्या आजच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा करून टाकलेली आहे की 1,500चा हप्त्यात वाढ करून डायरेक्ट 2100 रुपये हप्ता करण्यात आलेला आहे बघा. महायुती सरकारने अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे बघा. आज ठीक रात्री 10 वाजता आपण सर्वांनी SMS ऑन करून ठेवणे मोबाईलचा आणि चेक करणे कोणाच्या खात्यात पैसे जमा होतात आणि कोणाचे नाही. वर्षाच्या सुरुवातीला अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा. मकर संक्रांतीची गिफ्टसुद्धा मिळणार आहे आणि ज्यांना पैसे पहिले मिळाले नाहीत त्यांनासुद्धा पैसे पडणार आहे बघा. आणि नवीन अर्जाचे देखील काय होणार आणि 5 लाख नवीन महिला ॲड करण्यात आलेल्या आहेत बघा. आणि डायरेक्ट महिलांच्या खात्यात 2100 रुपये बघा ॲड करण्यात येणार आहेत. तर महिलांसाठी अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे बघा महायुती सरकारने. अत्यंत आनंदाची बातमी आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आणखी नवीन योजना देखील काय लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण आपली महायुती सरकार देणार आहे बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि 10 जिल्ह्यात आज देखील वाटप होणार आहे. त्यात लाडकी बहिणीनंतर 3 गोष्टी महत्त्वाच्या कोणत्या आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत बघा. आणि आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी हप्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा. हे आपण स्क्रीनवर पाहू शकता. आज दिनांक 2 जानेवारी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे बघा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला जो 2100 रुपयाचा हप्ता होता त्यात वाढ करून आपला जो 1,500 रुपयाचा हप्ता होता त्यात वाढ करून डायरेक्ट 2100 रुपये हप्ता करण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा आणि मोठी घोषणा आपली महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी केलेली आहे बघा. आणि हे अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा. आणि हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही. आज रात्री ठीक 10 वाजता आपल्या सर्वांना SMS येईल की सर्वांच्या खात्यात 2100 रुपये हे जमा झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या मोबाईलमध्ये कधीही SMS येऊ शकतो आणि कधीही तुम्हाला कळू शकते की आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत की जमा झाले नाहीत. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा. लाडकी बहीण योजनेला आत्तापर्यंत कुणीच इतका म्हणजे कोणत्याच सरकारने इतका प्रतिसाद दिला नव्हता. या महायुती सरकारने इतका प्रतिसाद दिला आहे. हे सरकार घेणार नाही तर देणार आहे बघा. लाडकी बहीण योजना आता 1,500 नाही तर 2100 रुपये मिळणार आत्ताचप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे बघा लाडकी बहिणीसाठी. यातून आपल्या लाडकी बहीण योजनेला खूप फायदा होणार आहे. तसेच नवीन 5 लाख महिलासुद्धा ॲड करण्यात आलेले आहेत बघा. आणि नवीन अर्जाचे काय होणार त्यात नवीन अर्ज त्यात पात्र कोणत्या आणि अपात्र कोणत्या हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा. आणि आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा. आणि आपल्या बालविकास आणि महिला मंत्री आपल्या आदिती सुनील तटकरे यांनी देखील खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये मी तुम्हाला संक्रांतीचे गिफ्ट देखील बघा देणार आहोत. संक्रांतीचे गिफ्ट देखील मिळणार आहे बघा. अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. आणि आपण नंतर 10 बँका कोणत्या महत्त्वाच्या 10 बँक कोणत्या त्यात 10 बँकेना जास्त प्राधान्य कोणतं हा देखील पाहणार आहोत बघा. त्यामध्ये 5 महत्त्वाच्या बँक देखील आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 3 बँकांना जास्त प्राधान्य आहे. त्यामध्ये SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, MGB म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि आपल्या आधार बँक सीडिंग अकाउंटमध्येच पैसे जमा होणार आहेत. आपण स्क्रीनवर पाहू शकता. महाराष्ट्र ग्रामीण बँक देखील झालं. आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अकाउंट खोलल्याच्या नंतर काही क्षणातच आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील बघा. आणि ही लाडक्या बहिणीची सर्वात आवडती बँक म्हणली तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक. आणि ही आधार बँक लिंक असेल तरच हे आपल्या लाडक्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात बघा. आणि ते पैसे आज ठीक रात्री 10 वाजता भेटणार. आपण स्क्रीनवर पाहू शकता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत मोठा निर्णय झालेला आहे. आज रात्री ठीक 10 वाजता पैसे मिळणार आहेत बघा. आणि ती कोणत्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहेत त्यात आणि काही बँका अपात्र होणार आहेत तर काही बँकासुद्धा पात्र ठरणार आहेत. तर काही बँकेचे लिस्टमधून नाव काढलेले आहेत महायुती सरकारने आणि त्यात SBI, महाराष्ट्र ग्रामीण आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक ह्या बँके ठेवलेल्या आहेत. आणि आपण पुढे पाहणार आहोत या व्हिडिओ झाल्यानंतर म्हणजे आता हे स्लाईड झाल्यानंतर पुढची स्लाईड बघा. 10 जिल्ह्यात वाटप होणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचे 10 जिल्हे आहेत बघा. बाकीच्या जिल्ह्यात देखील पैसे पडणार आहेत. पण आज सरकारने आज ठीक 2 जानेवारी अंतर्गत या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचा आपल्या लाडक्या बहिणींना आनंदी लाडकी बहिणींना वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये 10 जिल्हे आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहमदनगर, नाशिक, बीड
या 10 जिल्ह्यांमध्ये आज वाटप करण्यात येणारे आहे बघा. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांनी या योजनेचा म्हणजे डुप्लिकेट फॉर्म वगैरे भरला असेल त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे बघा. त्यामुळे जे काही आपण असे डुप्लिकेट फॉर्म वगैरे भरणार आहोत ते भरू नका. आणि हे 10 जिल्ह्यांमध्ये आज ठीक आपल्याला 10 वाजता रात्रीच्या SMS येऊन जाईल. सर्वांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपयाचा हप्ता वाढ करून 2100 रुपये मिळून जाणार आहे बघा. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे बदलसुद्धा करण्यात आहेत. तर ते कोणते बदल आपण पुढे स्क्रीनवर पाहणारच आहोत. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत अगोदर अट होती की घरात 4 चाकी गाडी असेल तर ते लाडक्या बहिणीचे पात्र होऊ शकत नाहीत. पण नंतर ती शासनाने ती अट काढून ते पात्र करण्याचा म्हणजे ती अट काढून दुसरी अट लावलेली होती की 1.5 लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे. आणि आता तीच अट पुन्हा काढून त्यांनी 1.5 लाखापर्यंत आपल्या लाडक्या बहिणीसाठी अट ठेवलेली आहे बघा. म्हणजे ज्यांच्या घराचे उत्पन्न टोटल 1.5 लाखाच्या आत आहे अशा सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत बघा. आपण स्क्रीनवरती पाहूच शकता. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 1.5 लाखाच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे ते फॉर्म व्हेरीफाय होऊन पुढच्या डेस्कवरती जाऊन लगेच आपल्या आज रात्री ठीक 10 वाजता आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या मोबाईलमध्ये SMS येणार आहे की 2100 रुपये आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले आहेत. आणि नवीन फॉर्मचं देखील काय होणार, नवीन फॉर्ममध्ये छाननी होणार का आणि ज्यांना पैसे पडले त्यांचे वापस घेणार का, असे तर काही होणार नाही. फक्त हे 1.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर सर्व महिला त्यात पात्र ठरणार आहेत. आणि नवीन योजना देखील आपली भरायची सुरू होणार आहे. www.महामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण.com या वेबसाईट पोर्टलवरती नवीन फॉर्म देखील भरणे सुरू होणार आहे. आणि हा अत्यंत लाभार्थ म्हणजे अत्यंत महत्त्वाचं सरकार आहे बघा. हे सरकार हे घेणारं नाही तर देणारं आहे ही घोषणा आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. तसेच आपले आता आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या सर्वांना देणार आहेत. तर चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.